Wish you all a very good evening. A warm welcome to our chief guest, Dr. Mohan Agashe, chairperson of our Persistent Foundation, Ms. Sonali Deshpande, luminaries of today's function, the students from various colleges who have earned the Girls Scholarship Program this year, along with their proud parents and teachers, and the guests from Samvedna and Jagruti Blind High School. We all at Persistent are pleased to have you all here. As you all know, today we are here to pay kudos to two beautiful initiatives driven by Persistent. One being the Girls Scholarship Program, which we are doing from last 5 years, and the other being the newfangled Urja, which we have done this year. So without any further ado, I'll mark a beginning of this program. And let us start this with a musical act from one of our employees, Asmita Tatke and their group. नमस्कार, मी वैशाली अपराजित पर्सिस्टंट फाउंडेशनच्या शिष्यवृत्ती प्रदानाच्या कार्यक्रमाचा औचित्य साधून जागृती कलापथक आज रंगमंचावर येत आहे. हा एक दुग्ध शर्करा योगच म्हणायला हवा. जागृती कलापथकाबद्दल मी आपल्याला थोडक्यात सांगते. सामाजिक जाणीवांना वाट करून देण्याच्या उद्देशाने हा ग्रुप तयार झाला. पथकामधली प्रत्येक मुलगी ही उच्च शिक्षित, गृहिणी आणि सुजाण माता आहे. समाजातल्या विकृत घटना पाहिल्या की आपल्या मुलामुलींना आपण काय भवितव्य देणार या कल्पनेनं तिचं मन हळवं होतं. नुसतेच चिंतेचे डोलारे डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा यातल्या काही विषयांना आपणही हात घालावा असं आम्ही ठरवलं. स्त्री भ्रूण हत्या, स्त्री शिक्षण आणि स्त्रियांची सामाजिक सुरक्षा यावर ही नृत्यनाटिका बेतली आहे. स्त्री भ्रूण हत्या आणि सामाजिक सुरक्षा हे तर सध्याचे ऐरणीवरचे प्रश्न, पण पर्सिस्टंटसारख्या कंपन्यांच्या कार्यक्रमात स्त्री शिक्षणाबद्दल बोलणं कितपत प्रस्तुत आहे असा स्वाभाविक प्रश्न पडू शकतो. कविवर्य विंदा करंदीकरांनी लिहिलं आहे, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्याने घेत जावे. देता घेता एक दिवस असा यावा की घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्यावे. यातल्या हातच घ्यावे याचा अर्थ दातृत्व घ्यावे असा होतो. आज या ऑडिटोरियममध्ये हजर असलेल्या जवळपास सर्व स्त्रिया उच्च विद्याविभूषित आहेत किंवा होणार आहेत. ज्ञानगंगेविना कोरड्या राहिलेल्या अनेक जणी आपल्या आजूबाजूला आणि खेड्यापाड्यात आहेत. तर आपल्याला मिळालेलं हे दान आणखी काही जणींच्या ओटीत घालायला कटिबद्ध व्हावं हेच यामागचं प्रयोजन. आज इथून शिष्यवृत्ती घेऊन जाणाऱ्या मुलींनी जाताना फक्त शिष्यवृत्तीच नव्हे तर हा विचारही बरोबर न्यावा असं वाटतं. आपण आमच्या भावनांचा जरूर विचार कराल अशी आशा आहे. कार्यक्रमाची मूळ संकल्पना आहे अस्मिता ताटके, प्रिया मुळे आणि वैशाली अपराजित. नृत्य दिग्दर्शन प्रिया मुळे, लेखन आणि निवेदन वैशाली अपराजित. तर जागृती कलापथक सादर करत आहे नृत्यनाटिका घे भरारी. निर्मिती मग ती झाडांच्या कोवळ्या पालवीची असो, रोपट्याला आलेली सुंदर कळी असो, नाही तर प्राणी पक्षी असोत, तो निसर्गाचा एक सुंदर आविष्कारच आहे. पण मनुष्याला स्वतःच्या बुद्धीचा, ताकदीचा उन्मादच चढलाय. म्हणूनच की काय त्याने निसर्गाच्या या सुंदर चक्रालाच आव्हान दिलंय. निसर्ग चक्राच्या विरुद्ध जाण्याचा जणू चंगच बांधलाय. स्वतःच लावलेल्या शोधांचा वापर करताना विवेकाला तो हरवून बसलाय. वैद्यकीय सेवांमध्ये उपयुक्त आणि बालकाच्या निरोगी जन्माची शाश्वती म्हणून अस्तित्वात आलेल्या गर्भजल चिकित्सेचा उपयोग त्याने स्त्रीत्वाचा अपमान करण्यासाठीच चालवलाय. स्त्रीच्या जन्माचा हक्कच हिरावून घेतला जातोय. आजही एक पणती फुटली. फुटली की फोडली? अरे दैत्यांनो, हात चळचळतातच कसे, धजावता कसे असे दुष्कृत्य करताना. तुमच्या वैभवाला वारस हवा न, पण तुमच्या फाटक्या झोळीत मुलाचे दान टाकणारी ती एक स्त्री आहे, विसरलात? मग का जाळायला उठलात त्या ममतेचा पान्हा? अनवट किलबिलाट लोभस गोजरीचा, हिरावू नका कधी हक्क स्त्री जन्माचा. साश्रू नयनी कष्टी गात्री जी मंगलदायिनी, नका हिरवू हक्क कधी आई जन्माचा.
चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे। ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे। अंधियारा है घना और लहू से सना, किरणों के तिनके अंबर से चुनके अंगना में फिर आ जा रे। हमने तुझ पे हजारों सितम है किए, हमने तुझ पे जहां भर के जुल्म किए। हमने सोचा नहीं तू जो उड़ जाएगी, ये ज़मीं तेरे बिन सूनी रह जाएगी। किसके दम पे सजेगा मेरा अंगना। ओरी चिरैया मेरी चिरैया अंगना में फिर आ जा रे। स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाकं, पण गाडी नीट चालवण्यासाठी दोन्ही चाकं एकाच क्षमतेची हवीत, हा शोध लावलेल्या मनुष्याला स्त्री पुरुष समानता काही पचवता आली नाही. परंपरेनेच स्त्रीला दुय्यम स्थान दिलं. शारीरिक क्षमतांमध्ये वेगवेगळी बलस्थानं असलेल्या या दोघातली स्त्री ही बौद्धिक विकासात कित्येक शतकं मागेच राहिली. शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिली. उमलू पाहणाऱ्या या कळ्या फुलण्याआधीच नवरा नावाच्या देवाच्या पायाशी ठेवण्याची प्रथा पडली. पण तिचं मन मात्र आकांड करत होतं साध्या शिक्षणाच्या हक्कासाठी. जो लहू मेरा बहता चला, देखो जुनू मेरा कहता चला। ख्वाबों का थामता जो बहता चला। तो मैं हिस्सा हूँ, मुझको न कर
अशा रीतीने जन्माचा आणि शिक्षणाचा हक्क हिरावून घेणं कमी पडलं म्हणून की काय, स्त्रीकडे उपभोग्य वस्तू म्हणून बघणाऱ्या विकृत नराधमांचाही सुळसुळाट दिवसेंदिवस वाढत चाललाय. गणित आणि विज्ञानाचा अभ्यास करणाऱ्या आणि गर्वाने मिरवणाऱ्या माणसाला हे कसं समजत नाहीये की स्त्रियांच्या सुरक्षेचा हा प्रश्न म्हणजे स्त्री जन्माचा हक्क पायदळी तुडवल्याचे घोर सामाजिक परिणाम आहेत. आपण हे विसरलो आहोत की मान द्यावा आणि मान घ्यावा. जो उठेगा धड़ से कटेगा, कहाँ पे छिपेगा कहाँ पे बचेगा, बात पर है घात मौत की बिछी बिसात, धोखा तो गिरेगा गिरा तो चिरेगा, छिपा तो मिलेगा मिला तो मरेगा, जाग जाग भाग भाग बच सके तो बच ले आज है ये ज़लज़ला है पूरे जोर पर चला है, किस्मत दम है जो लड़ा है कौन रह सका खड़ा है, सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित चरित रक्त 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 चरित, सबसे अटल सबसे प्रबल शस्त्र रचित रक्त चरित चरित रक्त चरित रक्त चरित रक्त चरित. I dream of night, I dream of day, I dream of watching you fade away. Feel me once, feel me twice, feel me more, I'll shoot you aside. You better keep running if you want to survive. 'Cause every night I dream of watching you watching you die. रक्त चरित 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 रक्त चरित. गुन्हा घडूच नये म्हणून कायदा धाक दाखवेल, गुन्हा केलेल्याला शिक्षा करेल, दंड करेल किंवा तुरुंगातच अडकवून ठेवेल. पण मनाचं काय? मन तर स्वैर आहे. त्यामुळे या विकृत लोकांच्या मानसिकतेला लगाम कायदा घालू शकत नाही. ते काम तुमचं आमचं सगळ्यांचं आहे. तुमच्या आमच्या घरात आणि अवतीभोवती उमलू पाहणाऱ्या या निष्पाप कळ्यांना सुरक्षितपणे उमलू द्यायचं असेल तर या विकृतींवर करडी नजर ठेवण्यासाठी सगळ्यांनीच सजग राहूया. विकृतींना बळी पडल्यावर या मुलीला निर्भया म्हणून त्याचा उपयोग स्वार्थासाठी करण्यापेक्षा त्यांना खरोखरीच निर्भय बनवूया. कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार करे दरियाओं को आर पार आशाएं, तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले आशाएं, ले दिल की उम्मीदें अब मुश्किल नहीं कुछ भी.